नमस्कार, मी दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करते। खरीप सन 2026 साठी कृषी विभाग सांगोलामध्ये आपल्याला बियाण्याची आवक झालेली आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण महाडीबीटी या पोर्टलवर बियाणे या घटकासाठी अर्ज करावा। तसेच आपल्याकडे जे प्राप्त होणारे बाजरी बियाणं आहे, मका बियाणं आहे आणि सूर्यफुलाचं बियाणं आहे, ते सर्व बियाणं 100% आपल्याला मोफत अनुदानावर उपलब्ध आहे। तसेच आपल्याकडे तुरीसाठी गोदावरी या वाणाचं सुद्धा बियाणं मिनीकिट म्हणून आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी सदर बियाण्यासाठी तात्काळ महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत। तसेच बाजरी बियाणे जे प्रात्यक्षिकांतर्गत बियाणे उपलब्ध झालेलं आहे, तर त्या बियाण्यासाठी आपल्याला शेतकरी गटाला आपण सदर बियाणं वाटप करत आहोत। तर सदर गटासाठी सर्व जे शेतकरी गटामध्ये आहेत त्या शेतकऱ्यांनी अध्यक्ष किंवा सचिवाच्या नावे सदर अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करावेत। तसेच जे शेतकरी गटामध्ये समावेश नाही व जे शेतकरी वैयक्तिकरित्या लाभ घेऊ शकतात त्या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आपण बियाणे देणार आहे। तर सदर शेतकऱ्यांनी सुद्धा महाडीबीटी पोर्टलवर वैयक्तिकरित्या सुद्धा अर्ज केला तरी आपण बाजरी, तूर, मका, उडीद आणि मूग या पिकाचं बियाणं आपण 100% मोफत देणार आहोत। तसेच आपल्याकडे मक्याचं सुद्धा बायोसीड या कंपनीचं आपल्याकडे मक्याचं बियाणं अनुदानावर उपलब्ध आहे, म्हणजे प्रमाणित बियाणं आहे। त्याला आपल्याला किलोला 100 रुपये अनुदान आहे। तसेसुद्धा जे शेतकरी इंडिव्हिज्युअल अर्ज करतील त्या शेतकऱ्यांना आपण ते बियाणं वाटप करणार आहोत। तसेच जे शेतकरी आपल्याकडे सूर्यफुलासाठी इच्छुक आहेत, सूर्यफुलाचे इंडिव्हिज्युअल आणि गटासाठी असे दोन्ही प्रमाणे बियाणे आपल्याकडे आज रोजी उपलब्ध आहे। ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या बियाण्याचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्याकडे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा आणि सूर्यफुलाचं सुद्धा बियाणं साधारणतः 100% मोफत बियाणं यावर्षी आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे। तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सदर मोफत बियाण्याचा लाभ घ्यावा आणि सदर बियाणं हे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार जे महामंडळ किंवा सीड कॉर्पोरेशनचं बियाणं आणि चांगल्या प्रतीचं उच्च दर्जाचं बियाणं आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद।